आमचे चेतन दादा देखील इथे आमच्या सोबत जोडले आहेत. गुंडगे गावचं आहे का सुमधुर आवाज खऱ्या अर्थानं ते देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. चला मॅच सुरू करा. आता ठाकरी दणका येत करी तुम्हा. पहिला चेंडू आणि काय केलं आणि झेल मात्र कंप्लीट. नक्कीच नाही जमणार. चला जाऊया मॅचच्या दिशेनं जिथे मॅच रंगली. आजच्या दिवसातली दुसरी मॅच विंधने टीम आणि त्याच्या विपक्षात भिलवले टीम. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट बॅक थ्रू मिळवलाय प्रवीण या गोलंदाजानं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार हा फलंदाज. नक्कीच पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर होता त्याला कुतवायचा होता पण ते करता आलं नाही. फलंदाज बाद झालाय. सलामीचा जो फलंदाज झाला होता तो पवेलियनच्या रस्त्याला मात्र इथे धाडला गेला प्रवीण या गोलंदाजांना. पुन्हा एकदा मॅच ऑन. लोवर फुल टॉस चेंडू पॉइंटच्या दिशेनं फटका खेचलाय. एकच धाव मिळली जाईल या चेंडूवरती. एका धावेनं मात्र इथे खातं ओपन केलं जात आहे विंधने टीमचा. नक्कीच सुरेख सुरुवात खऱ्या अर्थानं मिळवली भिलवले टीमनं. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली. पुन्हा एकदा सन्मान देण्याचं काम मात्र केला जातो आहे. नक्कीच इथे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा पारितोषिक लागलं जात आहे. आयबा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल स्वप्नील देशमुख यांकडून. इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच आमचे वरणे गावचे सुनील शिर्के साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या आयोजकांतर्फे सहर्ष असं स्वागत. आपण येऊन व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. नक्कीच प्रवीण गोलंदाज मात्र चालाक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे पहिला कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 2 धावा धावफलकावरती एक महत्वाचा विकेट. नक्कीच प्रवीणनं मात्र इथे ठिसून गोलंदाजी केली. 2च धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा विकेट त्याच्या नावावरती राहिलाय. भिलवले टीम आणि दुसऱ्या साईडला विंधने टीम. नक्कीच भिलवले टीमनं टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय.
ना प्रवीणनी काय ती गोलंदाजी केली, 2 धाबा खर्च केल्यात फक्त P1च्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेस मात्र सुरुवात मात्र खराब केली. मोहन लोथे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय आणि सुरुवात खराब पाहायला मिळते. अवांतर धाव मात्र इथे मिळली जातीय विंदने टीमला. 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल विंदने टीमच्या लागला जात आहेत. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील कारण 18 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 18 चेंडू मध्ये तुम्हाला टार्गेट सेट करावा लागेल. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला फटका फसलाय आणि भोतडा फाटलाय, असा झेल सोडला गेलाय. नक्कीच 2 धावा धावफलकावरती लागला जातील. 2 धावा कंप्लीट. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय ओमकार त्याच्या जोडीला अविनाश. 5 धावा धावफलकावरती विंदने टीमच्या लागला जात आहेत. नक्कीच इथे थोडासा क्षेत्ररक्षकांमध्ये बदल केलं जात आहे कारण झेल साधी सोपी होतीये ती देखील जमिनीला दान झाली. इथे पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेग पाहतोय गोलंदाजाकडे. डॉट चेंडू ब्लॉक होल्डचा मारा केला गोलंदाजानं. यॉर्कर फेकला आणि डॉट चेंडूची सांगता इथे पंचांना. इथे हा प्रकार चेंडू होता. बाटची कडा आणि अनिल हिरबाने मात्र कोणतीही चुकी केली नाही. धक्का क्रमांक 2 इथे लागला जातोय. विंदने धन्यवाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. विशाल आपण पाहू शकाल. नक्कीच थोडस टीम मात्र अडचणीत सापडल्या. इथे मात्र पार्टनरशिपची गरज आहे खऱ्या अर्थानं विंदने टीमला. ती पार्टनरशिप मात्र बिल्डअप करावी लागेल फलंदाजाला कारण दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे. मोहन लोथे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. जशी प्रवीणनं गोलंदाजी केली ना त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून मोहन लोथे सुद्धा आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. इथे डॉट चेंडू पुन्हा एकदा मोहन लोथेनं फेकलाय. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आणि 3 धाबा खर्च केल्यात गोलंदाजानं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक द्यायचा होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही बॅट आणि बॉलचं. इथे 1 धाव कंप्लीट या चेंडूवरती. एका धावेनं कासवाच्या गतीनं मात्र धावा विंदने टीम जोडतीय. 6 या आकड्यावरती. 6 वरती 2 फलंदाज बाद झालेत नक्कीच विंदने टीमचे. इथे शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मोहन लोथे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा आडवा बॅटनं खेचायचा होता परंतु पुन्हा एकदा संपर्क होत नाही बॅट आणि चेंडूचा. षटक क्रमांक इथे 2 कंप्लीट झालाय. धावफलकाचा जर विचार केला तर 2 गडी बाद 6 धावा धावफलकावरती विंदने टीमच्या. नक्कीच तोपर्यंत देतोय डीजेला संधी. धन्यवाद. नक्कीच आमचे पलसदरी गाव से कमलू पिरकर साहेब इथे उपस्थित आहे. त्यांना देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. आपला देखील मान सन्मान केला जाईल.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच रंगली गेली आहे. विंदने टीम आणि त्याच्या विपक्षात भिलवले टीम न मात्र टिचून गोलंदाजी केली आहे. दांडी 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 गुल ठोक डीजे. तशीच अवस्था मैदानात ती झाली. बॅटर्स ठोकत ना बोलाल. मिरच्या लिंबू उतारा करायला लागल जा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ. नक्कीच इथे 6 धावा आपण पाहतोय बिंदने टीम न जोडल्या आतापर्यंत. तिसरं षटक खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल. 3 गडी बाद झालेत विंदने टीमचे आतापर्यंत आणि चौथा फलंदाज मात्र इथे मैदानात रवाना झालाय नवनाथ. नक्कीच इथे मात्र मोठे फटके खेचावे लागतील कारण गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळते. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका अलाउन द कार्पेटनं खेचलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल होता परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलंय फलंदाजाने आणि इथे एकच धाव मिळली जाईल या चेंडूवरती. कासवाच्या गतीने खऱ्या अर्थानं इथे धावा जोडल्या जात आहेत विंदने टीम साठी. 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल विंदने टीम जाऊन पोहोचली. या वेळेस मात्र आडवा भाटना फटका परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. नक्कीच शरीरावर यष्टीवरती जाऊन चेंडू आदलतोय. डॉट चेंडूशी पुन्हा एकदा सांगता होत्या याच्या बॅटीला बॉल ठोकना. काय झालाय काय माहिती. अरे मार योग तरी मार. इथे पुन्हा एकदा दांडी गुल ठोक डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय शरद. नक्कीच जो फलंदाज येतोय तो फारसा टिकत नाही. इथे पुन्हा एकदा भाटची कडा परंतु चेंडू मात्र जमिनीला घासून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा मंगेशनं मात्र टिचून गोलंदाजी केली आहे. नक्कीच 5 चेंडूची फेकी केली आहे. फक्त 1 धाव खर्च केले आणि 2 महत्वाचा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. 7 धावा धावफलकावरती विंदने टीमच्या. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि ती उचलून धरले पंचांनी. धक्का क्रमांक 5वा बसला जातोय. धन्यवाद डीजे. नक्कीच या स्पर्धेचा नियम जो संघ हाय स्कोर करेल त्याला बाय असेल याची नोंद घ्यायची संपूर्ण टीम ना. या पुढील होणारी मॅच आपला भेटीस येईल. कल्ले आणि त्याच्या विपक्षात मालवाडी टीम. दोन्ही टीमचा कर्णधार पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेच टॉस करण्यासाठी यायचा आहे. आपणास पहिला कॉल दिला जातोय. नक्कीच
मालबाडी व्हाईट कार्ड एंट्री मात्र आपल्याला पाहायला मिळते. थोडसा शिवनगर थोडस कारणास्तव येऊ शकले नाही. त्यांच्या जागेवरती मात्र मालबाडी टीम येते. या वेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू. शेवटचं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती नागेश आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंड वरती कमलाकरला आपण पाहू शकाल. नक्कीच गोलंदाज मात्र सुरेख पाहतोय बिलवले टीमचे. पुन्हा एकदा बॅट कोट आणि चेंडू कोट, फक्त बॅट फिरवायचं काम. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत नागेशनं आणि एकच धाव खर्च केली गोलंदाज. आपण सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची कडा आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता विकेट किपरनं. इथे विकेट. एक धाव आणि एक विकेट. नक्कीच धावा जर पाहिला स्कोरबोर्ड वरती तर 9व्या आकड्यावरती. नक्कीच इथे थोडासा वेळ नक्कीच असेल आमच्या आयोजकांचा. मनोज झोरे देखील खुश असतील, कारण 9 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. 4थं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 90 धावा विदर्भ टीम करू शकले आतापर्यंत. पुन्हा एकदा डॉट चेंडू. कुठेतरी सरावाचा अभाव मात्र दिसतोय विंदने टीम वरती, कारण विंदने टीम सुद्धा एक चांगली टीम आहे, परंतु आज मात्र इथे वर्णे चषक मध्ये थोडीशी खराब कामगिरी पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल, परंतु उलट पलट खाय म्हणजे आम्हाला इकडे 2-3 खायला मग घ्या. 2 धाबा. नक्कीच पहिल्या इनिंगला इथे फुल स्टॉप लागलाय. धावफलकाचा जर विचार केला तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले विंदने टीम. टार्गेट मात्र 12 धाबेचा रचलं गेलाय. तर पुढील होणारी मॅच आपला भेटीस येईल कल्ले आणि त्याच्या विपक्षात असेल मालबाडी टीम. दोन्ही टीमचा कर्णधार आपण लगेच व्यासपीठा समोर यायचं आहे. कल्ले इथे उपस्थित आहे. मालबाडी टीमचा कर्णधार. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. कमलू पिरकर यांचा सत्कार मात्र केला जातोय. मी विनंती करतोय नवनाथ यांना की आपण कमलू पिरकर साहेबांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच मान सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं. चला मालबाडी टीम आपण या लगेच, कारण पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला गेलाय आणि फक्त 11 धावा कुठून काढल्यात विंदने टीमनं. 12 धाब्याचं टार्गेट रचलं गेलाय बिलवले टीम समोर. नक्कीच आमच्या पलसदरी गावचे कमलू पिरकर साहेब इथे आपण पाहतोय मान सन्मान केला जातोय. त्यांच्या चेहऱ्यावरती देखील हास्य पाहतोय. खूप खुश असतील खऱ्या अर्थानं. आणि नवनाथ हिलम त्याच्यापेक्षा खुश दिसतोय. आणि रात्री देखील भरपूर डान्स केला ग्राउंड वरती. नक्कीच त्यांची टीम मात्र इथे टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचली आणि भरपूर नाचले रात्रभर.
प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलाय. मरले अप्पा तिघर यांसकडून. बॅटर आपण पाहतोय मोहन लोते आणि त्याच्या जोडीला अनिल हिरबा साहेब. नक्कीच दोन्ही आड हिटर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांना देखील संधी असेल. प्रत्येक षटकाला 100 रुपये. 12 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय विंदने टीम. आपण पाहतोय भिलवले टीमच्या समोर ते टार्गेट आपण पाहतोय. लो स्कोर मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चला मॅच होती ऑन. मोहन लोते स्ट्राइक एंड वरती. मोहन लोतेचा जर विचार केला तर खालापूर तालुका अक्षरशः या खेळाडूंना गाजवून सोडलाय. तोच खेळाडू आपण पाहतोय. ज्यावेळेस पहिला चेंडू त्याला फक्त फ्लिक केलाय. चेंडू मात्र एक टप्पा घेत अखेर सीमारेखा पार चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच 50 रुपयाचं पारितोषिक किती आलाय मरले आप्पा यांसकडून. पुन्हा एकदा फक्त फ्लिक करायचा होता. पुन्हा एकदा झेल सोडला. याचाही बोतडा फाटला. इथे आधीच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. झेल सोडलाय. मोहन लोते सारख्या फलंदाजाला जीवदान दिलाय. नक्कीच 12 धावेचं टार्गेट आपण पाहतोय विंदने टीमनं इथे सेट केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. इथे सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पडल्यानंतर उसळी पाहायला मिळते. परंतु पंचांना मात्र इथे दंडित केलं या चेंडूला. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू. अवांतर धाव मात्र मिळते. या अवांतर धावेनं मात्र धावफलकात वाढ होतीय. 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीय भिलवले टीम. नक्कीच अनिल हिरबा साहेब आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. त्यानं देखील कर्जत KPL कर्जत खालापूर प्रीमियर लीग झाली होती. अक्षरशः गाजून सोडली होती या खेळाडूंना. तोच आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती. इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नवनाथनं कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती वाईड आणि चौथ्या चेंडूवरती डॉट चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय इथे. चला मालवाडी टीम आपला कर्णधार या लगेच. कल्ले टीमचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आपणास वारंवार विनंती करतोय आपण टॉस साठी या आणि आयोजकांसाठी देखील लगेच भेटून घ्यायचं आहे. इथे जेलची संधी आणि अनिल हिरबा आतमध्ये दाखल झालाय. परेश हा देखील दर्जाचा खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. जर पाहिलं ना या खेळाडूने देखील अनेक मैदान गाजवून सोडलेत. तोच मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय 1 डाऊन साठी. नक्कीच त्याच्या जोडीला आपण पाहतोय सलामीसाठी गेला होता. तो अजूनही मैदानात स्तब्ध उभा आहे. मोहन लोते त्याच्या बाट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. परंतु त्याची देखील झेल सोडली गेली होती. यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर मात्र सुंदर गोलंदाजी केल्या खऱ्या अर्थानं. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एकांतरी जर पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट आणि 6 धावा धावफलकावरती लागला जात आहेत भिलवले टीमच्या. नक्कीच एक विकेट देखील त्याच्या नावावरती राहिली आहे. नवनाथ थोडीशी बॅटिंग थोडीशी निराशादायक आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु गोलंदाजी आपण पाहतोय सुरेख पाहायला मिळते. इथे 18 चेंडू आणि 7 धावेची गरज. लगेच स्पीडअप करा विंदने टीम. टीम मीटिंग नकोय.
चला पंच मॅच स्टार्ट करा. बेल खूप खर्च होतोय कारण लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 धाब्याचं टार्गेट रचलंय विंधने टीमनं आणि आतापर्यंत भिलवले टीमनं मजल मारली 6 या आकड्यावरती. अजून या 6 धाब्याची गरज असेल. न्यू गोलंदाज आपण पाहतोय सुजित आपण पाहतोय. पहिला चेंडू आणि मुक्त खेळण्याची संधी होती परंतु मोनलोतेनं ती गमावली. नक्कीच डॉट चेंडू इथे फेकला जातोय. लॉलीपॉप चेंडू खऱ्या अर्थानं होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू इथून सांगता झाली. नक्कीच सुजित आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती 6 धाबा रोखायची आहेत परंतु 18 चेंडू मध्ये 17 चेंडू मागे. यावेळेस पुन्हा एकदा ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा बीट होतोय. म्हणलं ते सारखं फलंदाजाला मात्र इथे जागेवरती स्तब्ध उभा ठेवण्याचं काम मात्र सुजित या गोलंदाजाने केलंय. नक्कीच इथे गोलंदाजी मात्र सुरेख पाहायला मिळते. पुन्हा इथे पॉइंट रिझन मध्ये चौकार आलाय मोहन लोतेच्या बाट मधून. पुन्हा एकदा 50 रुपयाचं पारितोषिक. मालवाडी टीम आपल्याला वारंवार विनंती करतोय मित्रांनो कर्णधार या टॉस साठी टॉस करून घ्या. नक्कीच मालवाडी देखील इथे उपस्थित झाली आहे. इथे आप ट्रॅकर चेंडू त्याला पुल केलाय. चेंडू मात्र सक्सेसफुल. 6 धाब्यांसाठी षटकार विजयी षटकार भिलवले टीम साठी. चला मालवाडी टीम आपण या लगेच टॉस साठी या. तुमची काय अडचण आहे ती आयोजकांना सांगायची आहे.